श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. पवित्र असा नवरात्रोत्सव चालू आहे. तर या नवरात्रीमध्ये बरेच जण व्रत देखील करतात आणि काही व्रत देखील करत नाही. तुम्ही उपवास केला पण आणि उपवास नाही केला तरी पण या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी. चुकूनही या 2 भाज्या खाऊ नये की ज्या खाल्ल्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. आपल्याकडून भरपूर चुका या होऊन जातात की जे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडून त्या चुका होत असतात. मग नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तुम्ही या चुका चुकूनही करू नका. नवरात्रीच्या 9 दिवसांत देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा नवरात्रीला अद्भुत योग जुळून आलाय. त्यामुळे या काळात देवीच्या विविध रूपांची विधिवत पूजा केल्यास त्याचा लाभ देखील आपल्याला मिळेल. नवरात्रीचा पवित्र महिना दुर्गा देवीला समर्पित आहे. असे मानले जाते की नवरात्रीचे व्रत केल्यास दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो. हा महोत्सव 23 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. यंदा दुर्गा देवीचे वाहन हत्ती आहे. पण नवरात्री दरम्यान काही नियम सांगण्यात आले आहेत जे लक्षात ठेवायला पाहिजे. अशा परिस्थितीत उपवास करत असाल आणि उपवास करत नसाल तरी पण या गोष्टींची आपण काळजी घ्यावी. तर पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी. आपण घरात भरपूर वेळा वांग्याची भाजी ही करत असतो. तर या नवरात्रीमध्ये चुकूनही तुम्ही वांग्याची भाजी करू नका. या 9 दिवसांमध्ये चुकूनही करू नका. कारण की वांग्यामध्ये अनेक किडे असतात की जे आपल्या शरीरात गेल्यावरती आपल्यावरती त्याचे वाईट परिणाम देखील होतात. आणि हे किडे आपल्या पोटात गेल्यावरती आपण जे व्रत करत असतो ते व्रत देखील आपल्याकडून भंग होऊन जाते. त्यामुळे तुम्ही वांग्याची भाजी या नवरात्र उत्सवामध्ये चुकूनही खाऊ नका. तसेच जे उपवास करत नसतील त्यांनी पण वांग्याची भाजी खाऊ नये. नवरात्रीमध्ये मांस आणि मासे यांचे सेवन देखील अजिबात करू नये. घरामध्ये काही काही व्यक्ती अशा असतात की जे कुणाचंच ऐकत नाही. मग त्या व्यक्ती मोठ्या सुद्धा असतात. त्यांना देखील तुम्ही सांगून ठेवा नवरात्रमध्ये की मांस व मच्छी किंवा असे मांसाहार पदार्थांचे सेवन हे करू नका की जे केल्यामुळे आपल्या घरावरती त्याचा वाईट परिणाम होत असतो. मग आपण एवढ्या मनोभावाने व्रत करत असतो पण मग घरातील एखाद्या व्यक्तीने जर असे केले तर मग त्याचा वाईट परिणाम आपल्याला बघायला देखील मिळतो. तसेच साधे मीठ देखील उपवासात खाऊ नये असे म्हणतात. जर तुम्हाला उपवासात मिठाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही सैंधव मीठ खाऊ शकता पण पांढरे मीठ खाण्यास मनाई आहे. आता प्रत्येक ठिकाणची रूढी परंपरा ही वेगळी आहे. त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीनं तुम्ही उपवास जरूर करावा. पण या काही गोष्टींची काळजी तर आपण घेतलीच पाहिजे. नवरात्रीच्या उपवासात कांदा लसूण अजिबात खाऊ नये. कांदा आणि लसूण हे पदार्थ उष्ण असल्याने उपवासात खाऊ नये असे देखील म्हणतात. या नवरात्रीच्या उपवासामध्ये गव्हाचे पीठ आणि धान्य खाऊ नका. गहू तांदळाचे पीठ बेसन यांसारखे अन्नधान्य खाणे टाळावे. उपवासात रोज मीठ खाण्यास देखील मनाई आहे. नवरात्रीच्या उपवासात हळद आणि आंबट पदार्थ खाण्यास मनाई आहे. मग आंबट लिंबू असो किंवा दही असो ते खाण्यास देखील मनाई आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसांमध्ये आंबट पदार्थ ते देखील खाऊ नका. तसेच सफरचंद केळी द्राक्षे संत्री पपई अशी सर्व प्रकारची फळे देखील उपवासामध्ये खाऊ शकता. तसेच तुम्ही दूध देखील घेऊ शकता. मग तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी दूध देखील घेऊ शकता. तुम्ही अरोरोट पीठ साबुदाण्याचे पीठ भगर राजगिरा पीठ शिंगाड्याचे पीठ साबुदाणा देखील खाऊ शकता. बटाटे रताळे कच्ची केळी काकडी आणि टोमॅटो देखील उपवासामध्ये आपण खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता दी लिहायला विसरू नका. धन्यवाद.